पुढची बातमी बघात. पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. संजय शिरसाट विरुद्ध जंजाळ हा वाद आता पेटलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्ये अंतर्गत वादाची किनार आता आलेली आहे. वादावर मंगळवारी नागपुरात महत्त्वाच्या बैठकीची सुद्धा शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वादावर तोडगा काढणार का असं सुद्धा आता पाहावं लागणार आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा माझा सहकारी कुणाल भोयटेकडे जातोय. कुणाल, आपण बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्येच आता अंतर्गत वाद होत आहेत. या वादावरती शिंदे तोडगा कसा काढू शकतात? कारण आता राजेंद्र जंजाळांची सुद्धा चर्चा आहे की ते भाजपमध्ये जाणार. नेमका या सगळ्या कारणावरून शिरसाट आणि जंजाळ यांच्यामध्ये वादाला तोंड फुटलंय का, काय माहितीये? नक्कीच संजय शिरसाट यांच्यावरती काही दिवसांपूर्वी जंजाळ यांनी एक आरोप केला होता की हे एक कलमी जे निर्णय आहेत ते घेत आहेत आणि याचमुळे त्यांनी श्रीकांत शिंदेची देखील भेट घेतली होती आणि आता याच संपूर्ण वादावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक देखील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यावर नाराज असलेले जंजाळ हे भाजपमध्ये जाणार का असा देखील सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डॅमेज कंट्रोल साठी या सगळ्या पदाधिकाऱ्यांची म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेणार आहेत, जेणेकरून जे पदाधिकारी नाराज आहेत त्या सगळ्यांची समजूत जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढणार आहेत. त्यामुळे समजूत काढल्यानंतर जंजाळ ऐकतात का किंवा संजय शिरसाट आणि जंजाळांमधला वाद मिटतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. नक्कीच. धन्यवाद कुणाल, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.